विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा हव्यात। राज्यातले भाजपचे नेते 180 जागा लढण्यावरती ठाम आहेत। जेवढ्या जास्त जागा लढवू तेवढा जास्त फायदा होईल असं भाजपच्या राज्यातल्या नेत्यांचं मत आहे। भाजपने राज्यामध्ये 180 पेक्षा कमी जागा लढवू नये अशी स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना विनंती केली गेली आहे। शिंदे गटाला 60 ते 70 आणि उर्वरित जागा सोडण्याची मागणीही समोर ठेवण्यात आली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय विचार सुरू आहे भाजपचा जागा वाटपासंदर्भात आणि 180 जागाच नेमक्या का लढवण्याचं ठरवलं जातंय? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या सध्या बैठकांवर बैठका सुरू आहे। काल देखील भाजपची एक बैठक झाली आणि विशेषतः आपण जर बघितलं असेल तर प्रभारी आणि सहप्रभारी सध्या मुंबईत येत आहेत आणि बैठका घेत आहेत। या बैठकांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपनं नेमक्या किती जागा लढायच्या यावर चर्चा झाली। त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते जे आहेत महत्वाचे, त्यांनी सांगितलं भाजपनं 180च्या खाली जागा लढू नये। त्याचं मुख्य कारण म्हणजे जेवढ्या भाजप जास्त जागा लढेल तेवढा भाजपला फायदा आहे आणि भाजप जर कमी जागा लढेल तर भाजपला त्याचं नुकसान होऊ शकतं आणि याचमुळे कुठेतरी सर्वाधिक जागा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आहे। भाजपच्या स्थानिक महत्वाच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला देखील अशीच विनंती केलेली आहे की भाजपनं विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवाव्यात, जेणेकरून 180 जागा जर आपण लढवल्या तर किमान 120च्या आसपास 120 ते 125 जागा आपण सहज जिंकू शकतो असं भाजपच्या नेत्यांचं मत आहे। त्यामुळे आता भाजपनं 180 जागा लढवण्याचा निर्धार केलेला असताना आता शिंदे गट आणि अजित पवार गटाचं नेमकं काय होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून देखील सर्वाधिक जागांची मागणी केली जाते। मात्र भाजप जे आहे सुशांत, थोडंसं थांबवते। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, माहिती अशी मिळतेय की भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी अशी की 180 जागा विधानसभेला भाजपनं लढवाव्यात। काय वाटतं, महायुतीमध्ये हा प्रस्ताव मान्य होईल? नाही, ती शक्यता फार कमी वाटते। कारण असं आहे की प्रज्ञा, याच्यामध्ये सिटिंग ज्या जागा आहेत त्या पक्षांकडे त्या जागा त्यांच्या पक्षाकडे राहतील हे स्पष्ट आहे आणि उर्वरित जागा ज्या आहेत, आता आपण जर विचार केला तर भाजपाकडे स्वतःच्या सध्या 103 जागा आहेत, टोटल 104 त्यांच्या निवडून आल्या होत्या। सोबत त्यांच्या आणखी 8-9 लोक आहेत, साधारणतः त्यांच्या 115-116। अजित पवार आणि शिंदे यांच्यावर 50 आणि 40 लोक, 90 लोक त्यांच्याबरोबर, साधारणतः 200 जागा आपण जर बघितलं त्यांच्याकडे सिटिंग आत्ताच्या आहेत। आता उरतात फक्त 88 जागा, तर त्याचं वाटप कसं होणार? तर त्याच्यावर साधारणतः असं दिसतंय की त्या उर्वरित जागांपैकी 50% जागा या भाजपाकडे जातील आणि 25% जागा शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे येतील। आणि त्याचा जर विचार केला आपण तर 150 ते 160 जागांवर कदाचित भाजप लढू शकेल। शिंदे यांच्या शिवसेनेला एक साधारणतः 70 जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे, पण त्या आणि अजित पवार यांच्या मिळून बाकीच्या उर्वरित जागा त्या 130 जागांचं वाटप होईल असं दिसतंय। परंतु एक निश्चित आहे की यावेळेस म्हणजे विनिंग चान्सेस कोणाचे जास्त आहेत आणि निवडणुकीपर्यंत कोणाकडे किती आमदार असतील त्यावेळेस वाढतात, त्यातले कमी होतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। प्रज्ञा सर, आभार आपले, आपण विश्लेषण केलं त्याबद्दल। आणि भाजपचे नेते अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। 180 जागांसाठी भाजप आग्रही आहे, काय विचार आहे यामागे भाजपचा? नाही, मुळामध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीतला सर्वात मोठा पक्ष आहे। निवडणुकीच्या संदर्भातलं जागा वाटप जे काही असेल ते जशी निवडणूक जवळ येईल त्याप्रमाणे आमचे सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघाचा निहाय आढावा घेऊन त्या संदर्भातला निर्णय करतील। याच्यामध्ये कोण जास्ती लढवतंय, कोण कमी लढवतंय, कोण किती लढवतंय, हे सगळे जे मुद्दे आहेत हे सर्व डिटेलचे मुद्दे आहेत, हे नंतर त्या ठिकाणी चर्चेला येतील आणि त्याच्यामुळे त्याची आता कुठलीही चर्चा तिन्ही पक्षांच्या पातळीवर चालू नाहीये। त्याची चर्चा योग्य वेळेला आम्ही करू। ठीक आहे, भातखळकरजी आभार आपले, आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन